लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता अपडेट काय असणार आहे? लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण हे कधीपर्यंत होणार आहे? त्यासोबतच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरणासाठी शेवटचे काही दिवस उरलेले असताना 2 महिन्यांचा लाभ एकत्रित देण्याबाबतची काय हालचाल आहे? नक्की लाडकी बहीण योजनेमध्ये काय चाललंय? कारण मागील अनेक दिवसांपासून आपण पाहत आहोत की अनेक योजनांबाबतचे GR येत आहेत, अनेक योजनेंचे वितरण होत आहे, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जी योजना मागील अनेक महिन्यांपासून सर्वत्र ट्रेंडिंगला असलेली योजना होती, ज्या योजनेमुळे आम्ही सत्तेमध्ये आलो, आमची सर्वांची आवडती योजना, असे विविध प्रमाणे त्या ठिकाणी मंत्री असतील, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांच्या वतीने बोललं गेलं. मग त्या लाडक्या बहिणींचा GR आणि त्या लाडक्या बहिणींचं वितरण कधी होणार? कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जवळपास फेब्रुवारी महिना संपला आणि मार्च महिना संपायला आला, तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये अजूनही जमा झालेले नाहीत. आता लक्षात घ्या, प्रत्येक मार्च ते मार्च हे सरकारचं बजेट असतं आणि त्यामुळे सरकारला सर्व निधी हा वितरित करावा लागतो, असे आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं जेव्हा त्यांना विचारला गेला होता प्रश्न की लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांचा लाभ त्या ठिकाणी प्रलंबित आहे, त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी करून त्यांचे पैसे सुरू झाले आहेत अशा राज्यातील लाखो महिलांना त्या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 महिन्यांचे मिळून वितरण झाले नव्हते. अर्थातच त्यांचे 3000 रुपये हे सरकारकडे प्रलंबित असल्याचे बोलले गेले. त्यावर त्यांनी उत्तर देताना ही गोष्ट सांगितली होती की मार्च महिन्यामध्ये आम्हाला सर्व लाभ द्यावाच लागतो. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये आलेल्या हप्त्यानुसार आपण पाहिलं आहे की मार्च महिन्याचा लाभ हा मार्च महिन्यामध्येच मिळतो. मग लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जे वितरण होईल ते वितरण थेट 3000 रुपये होणार का? किंवा दरवेळीप्रमाणे जी चर्चा होती की लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा लाभ एकत्रित मिळेल, 3 महिन्यांचा लाभ एकत्रित मिळेल, परंतु प्रत्यक्षात मात्र इलेक्शन नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयेच येतात, एकत्रित ना 3000 रुपये येत आहेत ना 4500 रुपये येत आहेत. मग या वेळेच्या हप्त्यामध्ये असे काय होणार आहे की लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळू शकतात का? हे वितरणाची प्रक्रिया किती दिवसांमध्ये पार पडणार आहे? सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून, पेजला फॉलो करून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण करतो. तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वात पहिली आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे लाडकी बहीण योजनेमध्ये जे चाललंय ते 100% चुकीचं चाललेलं आहे. ज्या योजनेमध्ये इलेक्शनच्या आधी अर्थात विधानसभा इलेक्शनच्या आधी योजनेचे 2-2, 3-3 महिन्यांचा लाभ हा आधी मिळायचा, ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायचे, त्या योजनेमध्ये मागील काही महिन्यांपासून प्रचंड अनियमितता आहे. लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे ठराविक वेळेवर पैसे मिळत नाही आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये एखाद्या महिन्याचे हप्त्याचे वितरण रखडल्यानंतर समजून घेता येईल, परंतु 5-5, 6-6 महिन्यांपासून सेम प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही प्रकारे बहिणींच्या खात्यावरती वितरण वेळेवर होत नाही. वेळेवरचा विषय साईडला राहिला, परंतु जवळपास महिना, 1.5 महिना, 1.25 महिना जर लाडक्या बहिणींना त्यांचा मागील महिन्याचा हप्ता येण्यासाठी वाट पाहावी लागत असेल तर महिला व बालविकास विभाग असेल किंवा सरकारच्या वतीने याबाबत दक्षता घेणं गरजेचं असणार आहे. अन्यथा त्या ठिकाणी योजनेचा लाभ किंवा योजनेचा फायदा आम्हाला होत नाही, असे मत विविध महिलांच्या वतीने आता येत आहे आणि अनेक महिला त्या ठिकाणी स्पष्टपणे नाराज देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. विचार करायला गेलं तर काय असतं की लक्षात घ्या, हे 1500 रुपये अत्यंत महत्त्वाचे असतात. ही एकमेव योजना ज्या योजनेच्या माध्यमातून थेट महिलांच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून लाभ वितरित केला जातो. योजना खूप चांगली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत 19 हप्ते देखील मिळाले आहेत. सर्व गोष्टी मान्य आहेत, परंतु अनियमितता असल्यामुळे काय होत आहे की लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी नियोजन करता येत नाही. म्हणजे काय होतंय, कधी लाभ त्यांना 1 तारखेला जमा होतोय, कधी लाभ त्यांना 20 तारखेला जमा होतोय, कधी लाभ त्यांना 31 तारखेला जमा होतोय. म्हणजे फिक्स कोणतंही त्यांना काम करता येत नाही. अनेक लाडक्या बहिणींचं मत असतं की आम्ही या योजनेच्या पैशावर त्या ठिकाणी आमच्या मुलांच्या शाळेची फी भरतो, आम्ही आमचा घर प्रपंच भागवतो किंवा आम्ही इतर कामांसाठी त्या ठिकाणी हे पैसे वापरतो. मग जर तारीख फिक्स झाली असती किंवा ठराविक वेळेमध्ये पैसे येणार हे आम्हाला माहिती असले तर त्या ठिकाणी आम्ही या योजनेच्या हप्त्याचे किंवा या पैशाचे काहीतरी नियोजन करू शकतो आणि याचा आम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. वास्तविक पाहता हे होत नाही आहे आणि त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी महिला नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. आता जवळपास मार्च महिना संपायला आला. या अधिवेशनामध्ये देखील लाडकी बहीण योजनेबाबत कोणत्याही प्रकारच्या अधिकृतपणे घोषणा झाल्या नाहीत.
फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना बजेटमध्ये केवळ 5 मिनिटं बोललं गेलं, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही भरीव निधी देणार आहोत, लाडकी बहीण योजना पुढील वर्षी देखील असे चालू राहील आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही त्या ठिकाणी नियमितता आणण्याचा प्रयत्न करू, याबाबत देखील कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी ठराव नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी अधिसूचना नाही किंवा कुठल्याही प्रकारचं परिपत्रक देखील नाही. म्हणजेच की ना लाडक्या बहिणींचा निधी वाढला, ना लाडक्या बहिणींना नवीन KYC संधी मिळाली, ना लाडक्या बहिणींसाठी तारीख ठरली. मग या ठिकाणी अधिवेशनामध्ये या योजनेकडे प्रचंड दुर्लक्ष केल्याचं नक्कीच आपल्याला बोलावं लागणार आहे. कारण नमो शेतकरी योजनेचा GR आला आहे, त्या ठिकाणी आपले दिव्यांग योजना असेल किंवा आपली संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, या योजनेसाठीचा GR येऊन वितरण देखील झालेले आहे. मग लाडक्या बहिणींचं घोडं कुठं मान्य आहे, योजना खूप मोठी आहे, लाभार्थी संख्या जास्त आहे, परंतु याचे नियोजन तुम्ही प्रत्येक वर्षाला करताय असं बोलताय, तर मग त्याप्रमाणे वितरण का होत नाही. यामधील अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष या ठिकाणी लाडक्या बहिणींकडे सरकारच्या वतीने केलं जात आहे. आणि आता लक्षात घ्या की आता आज 20 तारीख असणार आहे, 20 तारखेपर्यंत अजूनही कुठल्याही प्रकारचे वितरण नाही, ना GR आहे. आता जर सोमवार किंवा मंगळवार रोजी असं बोललं जात आहे, म्हणजे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो की 25 तारखेपर्यंत त्या ठिकाणी वितरणाची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजे 25 तारखेला जर वितरण द्यायचे आहे, मी म्हणतो 25च्या ठिकाणी तुम्ही 27 तारखेला वितरण करा, परंतु आता लाडक्या बहिणींना 2ही महिन्यांचा हप्ता तुम्ही एकत्रित वितरण करा. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये तुम्ही आता यावेळी द्या. कारण काय झालेलं आहे, आता लक्षात घ्या की तुम्ही आता जर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये दिले आणि मार्च महिन्याला परत तुम्ही एप्रिल महिन्याची 25-26 तारीख गाठली, तर या ठिकाणी हप्त्याचा फायदा होतच नाही आहे. नाही, एका महिना तुमच्या अंगावर संपूर्ण पडतोय आणि त्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या शेवटाला तुम्ही जर हे मागच्या महिन्याचे 1500 रुपये पाठवताय, तर या पद्धतीने वितरण केल्यास याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे आणि यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड नाराज देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हाला लाडक्या बहिणींनो काय वाटतं? आता जर वितरण लांबलं आहे तर अजून 1-2 दिवस वितरण लांबू द्या, परंतु थेट आम्हाला त्या ठिकाणी 2 महिन्यांचे 3000 रुपये द्यावे अशी तुमची देखील मागणी असल्यास नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून या अपडेटसाठी GR बद्दल किंवा योजनेच्या हप्ता वितरणाच्या कोणत्याही अपडेटबद्दल रोजच्या रोज माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे आपण काम करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय महाराष्ट्र.